श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। तर आज आपण ऐकत आहोत परमपूज्य कलावती आई यांच्या चरित्रातील प्रथम उल्हास भाग 8. तुम्हाला जर पहिल्यापासून प्रथम उल्हास ऐकावयाचा असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा. पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे. एके दिवशी 2 प्रहरची आरती संपल्यावर स्वामी बाळाला उद्देशून म्हणाले, पुढच्या आठवड्यात मी गोव्याला जाण्यासाठी निघणार आहे. तेव्हा माझी आठवण म्हणून एखादी वस्तू मी तुला द्यावी म्हणतो. करिता अगदी मोकळ्या मनाने तुला काय पाहिजे ते तू मला सांग. तेव्हा देव्हाऱ्याकडे बोट करून बाळ म्हणाली, मला तू गोपाळकृष्ण फार फार आवडतो. तेव्हा स्वामीजींनी लगेच ती मूर्ती उचलली आणि ही घे बाळ असे म्हणून त्यांनी ती तिच्या हातात दिली व आजपासून हा गोपाळकृष्ण सर्वस्वी आपला आहे असे समजून याचे लाड करीत जा. काही गाऱ्हाणे सांगावयाचे ते याच्या पुढे सांग, हाच तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करेल असे म्हणाले. त्यानंतर काही छोटे काही मोठे असे ग्रंथ पण त्यांनी बाळाला दिले आणि हे रोज वाचित जा असेही सांगितले. थोड्या वेळाने बाबूरावांकडे वळून स्वामी म्हणाले, बाबूजी, ही तुमची मुलगी सामान्य नव्हे बरं का. तुमच्या अनेक जन्मांच्या तपश्चर्येचे फळ म्हणून ही तुमच्या कुळात जन्माला आली आहे. हरिनामाच्या योगी करून ही साऱ्या जगाला आपलेसे करेल. हिच्या लग्नासाठी तुम्हाला खटपट करावी लागणार नाही. गोपाळ नावाच्या मुलाबरोबर सहजासहजी हिचे लग्न जुळून येईल. वयाच्या 18 वर्षापर्यंतच हिचे तुमच्यामध्ये राहणे होईल. त्यानंतर ती विरक्त होऊन सर्वांपासून दूर जाईल. तन्निमित्त बंधुबांधव आप्तेष्टच नव्हे तर पोटची मुले देखील तिच्याकडे तिरस्काराने पाहतील. हिचा अपमानही करतील. पण शेवटी सर्वांना हिचे महत्त्व कळून चुकेल आणि सर्व हिच्या ठिकाणी नम्र होतील. पुढे ठरल्याप्रमाणे स्वामींनी गोकर्णाहून प्रयाण केले. मुलांना सोडून गावी गेलेली बाई परत आल्यावर मुले जशी तिला घटकाभर सोडण्यास तयार होत नाहीत, म्हणजे सारखी तिला बिलगून राहतात, त्याप्रमाणे चंदनाचा गोपाळकृष्ण सोडून गेल्यावर बाळाला 5-6 दिवस जे काही विरह दुःख झाले, त्यामुळे स्वामींनी दिलेल्या गोपाळकृष्णाला बाळ सारखी बिलगून राहू लागली. सकाळी उठून देवापुढे तऱ्हेतऱ्हेच्या रांगोळ्या काढणे, फुले गोळा करून हार गुंफणे आणि ते कृष्णाच्या गळ्यात भरगच्च घालून राहिलेल्या फुलांची देवासमोर आरास करणे, असा तिचा नित्यक्रम सुरू झाला. एक फूल तयार करायला देवाला किती श्रम पडत असतील असे म्हणून ती फुलांच्या झडलेल्या पाकळ्यांपैकी एकही वाया जाऊ देत नसे. कधी माशाच्या तर कधी कासवाच्या आकारात त्या फुलांच्या पाकळ्या देवापुढे मांडून ठेवी, कधी त्याचा गालिचाही तयार करी. एकूण त्यातच तिचा सारा दिवस जात असे. रोज पूजेअंती ती देवाला आळवी. त्यासमयी, हे प्रभो, मी लहान आहे ना, तेव्हा माझ्याकडून तुझ्या सेवेत काही चुकत असेल तर तू रागवू नकोस हा. तुला आवडेल अशीच माझ्याकडून तू सेवा करवून घे. तुझ्या पायापासून क्षणभरही मला दूर ठेवू नकोस. तू पाणी झालास तर मला माशाचा जन्म दे. तू हरिण झालास तर मला पाडस कर. तू डोंगर झालास तर मी गवत होईन. तू मोती झालास तर मी सूत होईन. तू मेघ झालास तर मी चातक होईन. सध्या तू देव आहेस ना, म्हणून तुझे दास्यत्व मला दे असे म्हणत असे. त्यावर ती ध्यान करी. रोज पूजेअंती गीतेचा, शिवलीलामृताचा एक अध्याय व मनाचे श्लोक यांची पारायणे करण्याचा तिचा नेम असे. 2 प्रहरी हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप काशीखंड, दत्त भार्गव, योग वाशिष्ठ, रामायण आदी ग्रंथाचे ती अध्ययन करी. बाळाला जरी मराठी अक्षरांची ओळख नव्हती तरी पुण्य जोडण्याच्या तीव्र उत्कंठेमुळे मोडके तोडके का होईना वाचून त्यातील रस ती घेत असे.
श्रावण सोमवार, एकादशी व शिवरात्र या दिवशी बाळ शेतातून तुंब्याची फुले आणून ती ओम 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 असे म्हणत महाबळेश्वरावर वाहत असे. गोकर्णाला ती फुले आण्याला पसाभर विकत मिळत होती. तरी देखील स्वकष्टाने केलेली सेवा देवाला फार आवडते अशी तिची श्रद्धा असल्याने तिने ती कधीच विकत घेऊन देवाला वाहिली नाहीत. बाळाने शंकराला 1,00,000 तुंब्याची फुले, 1,00,000 बेल, गणपतीला 1,00,000 दुर्वा आणि आपल्या कृष्णाला 1,00,000 तुळशी वाहिल्या. पण तिच्याकडून ती गोष्ट कुणालाही सांगितली गेली नाही. एके दिवशी स्नानाला जात असताना यमुनाक्का म्हणाली, काय ग बाळ, तू जे काही करतीस ते सर्व काही अगदी गुप्त ठेवतीस. तू म्हणे देवाला दुर्वा, तुळशी, बेल, तुंब्याची फुले 1,00,000 वाहिलीस, पण ते तू कधीच माझ्याकडे बोलली नाहीस. काल सीतामाईंच्याकडून ते मला समजले. बाळ म्हणाली, यमुनाक्का, शेतकरी धान्य पेरतो आणि लगेच झाकून टाकतो, म्हणून त्याच्या 10 पटीने त्याला धान्य मिळते. त्याप्रमाणे आम्ही आचरलेली सत्कर्मे गुप्त ठेवली असता त्यापासून आपल्याला योग्य फळ लाभते असे शिवराम स्वामी यांच्या प्रवचनात मी ऐकले होते. म्हणून त्याच्या 10 पटीने त्याला धान्य मिळते. त्याप्रमाणे आम्ही आचरलेली सत्कर्मे गुप्त ठेवली असता त्यापासून आपल्याला योग्य फळ लाभते असे मी शिवराम स्वामींच्या प्रवचनात एकदा ऐकले होते. बाळ जे ग्रंथ वाचित असे त्यांच्यावर तिचे अत्यंत प्रेम होते. ग्रंथ वाचित असता प्रत्यक्ष संतच आपल्याला सांगत आहेत आणि ते आपण ऐकत आहोत अशी तिची भावना होती. तिचे ग्रंथ रेशमी कपड्यात व्यवस्थित बांधून ठेवलेले असावयाचे. त्याला कोणाचाही हात लागू नये म्हणून ती फार जपत असे. तिच्या या शुद्ध भावनेमुळेच एवढ्या लहान वयातही ग्रंथातील गूढ अर्थाचे तिला आकलन करता आले असावे असे मला वाटते. बाळाने आपल्या खेळण्यातील पाळण्यात गोपाळकृष्णाची मूर्ती बसवली होती. रात्री उंदराने ती खाली पाडली. रोज अंथरुणावरून उठल्याबरोबर गोपाळकृष्णाचे दर्शन घेण्याचा तिचा नेम होता. त्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तिने पाळण्याकडे पाहिले. तोच कृष्णाची मूर्ती खाली पडलेली तिला आढळून आली. लगेच तिने ती उचलून हृदयाशी धरली आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. गोकर्णाला राहावयास आल्यापासून बाबूराव चातुर्मासात रोज पहाटे 4 वाजता उठून कोटी तीर्थावर स्नान करून महाबळेश्वराची पूजा करून येत असत. त्याप्रमाणे ते देवस्थानाला गेले होते. सीतामाईंनी तिच्या रडण्याचे कारण हर तऱ्हेने विचारले तरी ती काहीच बोलेना. इतक्यात बाबूराव घरी आले. त्यांनी बाळाच्या पाठीवरून हात फिरवीत तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा बाळ हुंदके देत देत, माझा कृष्ण पाळण्यातून खाली पडला, त्याला किती दुखले असेल असे म्हणाली. तोच तिला रडू कोसळले. तेव्हा बाबूराव म्हणाले, हे पहा बाळ, जो खरा देव आहे ना तो गुप्तपणे आपल्या हृदयात वसत आहे. केवळ त्याची आठवण आपणास सतत राहावी यासाठी आपण मूर्तीपूजा करावयाची असते. देवाला कधी दुखते ते तुला सांगू का? आम्ही जर त्याला विसरून गेलो तर मात्र त्याला दुखते, म्हणजे अतिशय वाईट वाटते. हे ऐकून बाळाचे समाधान झाले. बाळाचे कृष्णाविषयीचे प्रेम उत्तरोत्तर वाढू लागले. ते इतके की कृष्णस्मरणाशिवाय तिचा एकही क्षण जात नसे. ती आंघोळीला गेली की, देवा तू हंडा झालास तर मी तांब्या होईन. आकाशाकडे लक्ष गेले की, कृष्णा तू चंद्र झालास तर मी चकोर होईन. जेवायला बसली की, देवा तू ताट तर मी वाटी, तू तांब्या तर मी भांडे. समुद्र स्नानाला गेल्यावेळी, देवा तू समुद्र झालास तर मी लाट होईन असे ती म्हणे. एकदा सीतामाईंनी दांडीवरचे सोवळ्याचे लुगडे आणाव्यास तिला सांगितले. त्यावेळी काठीने लुगडे काढता काढता, देवा तू लुगडे तर मी सोळी असे ती म्हणाली. लिहिते वेळी, तू पाटी तर मी पेन्सिल, तू शाई तर मी बोरू होईन. बागेत गेल्यावेळी, देवा तू फूल तर मी सुवास, तू तुळस झालास
तर मी हिरवा रंग होईन, असे ती म्हणे. एकंदरीत सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत तिच्याकडून अशा प्रकारे कृष्णचिंतन घडत असे. एके दिवशी बाळच्या घरासमोर 2 लहान रजपूत बंधू खेळत होते. खेळता खेळता त्यापैकी एकटा स्वतःच्या कोंबडीला आपल्या पोटाशी धरून मेरी मुर्गी असे म्हणाला. त्यावर दुसरा आपल्या कोंबड्याला पोटाशी धरून मेरा मुर्गा असे म्हणाला. इतक्यात बाळाने पण आपल्या कृष्णाला हृदयाशी धरून मेरा किशन असे मोठ्या आवेशात म्हटले. या वयापासूनच बाळाला वृक्ष, कृमी, कीटक, पशु, पक्षी कोणतेही प्राणी असोत त्यांना दुखवणे हे मोठे पाप आहे असे वाटत होते. त्यामुळे फुले तोडीत असता तिच्याकडून चुकून सुद्धा कधी कळी तोडली जात नसे. परसात पुष्कळशी दिवसमवळीची सर्व रंगांची फुले लागत होती. रोज जितकी लागतील तितकी फुले तोडून त्यांच्या माळा करून बाळ आपल्या गोपाळकृष्णासमोर आरास करीत आणि जाई जुईसारख्या नाजूक व सुवासिक फुलांचा किंवा कोवळ्या तुळशीचा हार करून तो आपल्या गोपाळकृष्णाला घाली. बाळाला स्वतःला दागिने किंवा कपड्यांची हौस जरी नव्हती तरी आपल्या कृष्णाला रोज नवीन नवीन कपडे, दागिने घालून सजविणे तिला मनापासून आवडे. तसेच आपल्या कीर्तनाला येणाऱ्या मुलामुलींनी पण चांगले चांगले कपडे घालून यावे असे तिला वाटे. त्यामुळे उद्या एकादशी आहे म्हणून कृष्ण चांगले चांगले कपडे घालणार आहे, तेव्हा कीर्तनाला येतेवेळी तुम्ही पण चांगले कपडे व दागिने घालून या हं. देवाने दिलेले ऐश्वर्य देवासमोर ठेवून आपण त्याची आराधना करूया, असे बाळ मुलामुलींना सांगत असे. एकदा फुले तोडीत असता बाळाकडून एक कळी चुकून तोडली गेली. तेव्हा आपल्याकडून आज मोठा अपराध घडला असे वाटून तिला रडू कोसळले. इतकेच नव्हे तर या चुकीबद्दल आपणास क्षमा कर आणि पुन्हा आपल्याकडून अशी चूक होऊ देऊ नको, अशी तिने देवाजवळ प्रार्थना केली. बाळच्या बरोबर कधी शेजारच्या मुली तर कधी बायका पण फुले तोडू लागत. बाळाला कळ्या तोडणे आवडत नसल्याने ती इतरांनाही तशीच ताकीद देत असे. एकदा बाळ फुले तोडू लागली असता तिच्याबरोबर शेजारची भागूबाई फुले तोडू लागली. तिने तोडलेल्या फुलांमध्ये काही कळ्या निघाल्या. ते पाहून बाळाला गहीवरून आले. ती भागूबाईला उद्देशून म्हणाली, भागू अक्का, तुम्ही लक्ष देऊन फुले तोडलेली दिसत नाहीत. हे पहा, फुलांबरोबर कितीतरी कळ्या आल्या आहेत. असे म्हणून बाळाने त्यांना फुलातील कळ्या काढून दाखविल्या. भागू म्हणाली, फुले तोडतेवेळी चुकून कळ्या येतातच ग. बाळ म्हणाली, भागू अक्का, आपल्या हातून कळ्या तोडल्या जाऊ नयेत म्हणून एका हाताने फांदी धरून दुसऱ्या हाताने सावकाश फुले तोडावीत, कारण कळ्या तोडणे हे वाईट आहे. भागू म्हणाल्या, वाईट म्हणजे काय ग? बाळ म्हणाली, वाईट म्हणजे माणसांना आपली मुले मेली तर दुःख होते की नाही, तसेच कळ्या ह्या झाडांची मुले असल्याने ती आपल्याला सोडून जाऊ नयेत असे त्यांनाही वाटते. म्हणून चुकून जरी आम्ही कळ्या तोडल्या तरी त्यांना दुःख हे होणारच. भागू म्हणाल्या, बाळ, फुले तोडली तर त्यांना दुःख होत नाही काय ग? बाळ म्हणाली, भागू अक्का, जगात तरुण माणसे मेली तर हळहळतात की म्हातारे माणसे मेली तर? म्हातारी माणसे मरावयाची हे ठरलेलेच आहे, त्यामुळे त्याबद्दल माणसांना विशेष दुःख होत नाही. तसेच कळ्यांची फुले झाल्यावर ती डोक्यात घालण्यासाठी किंवा देवाला वाहण्यासाठी काढली तर झाडांना विशेष दुःख होत नाही. जरी आम्ही फुले काढली नाहीत तरी ती गळून पडून वायात जाणार ना, म्हणून फुले तोडण्यात दोष नाही असे मला वाटते. हे बाळचे मार्मिक बोलणे ऐकून भागू आश्चर्याने थक्कच झाली. त्या भरात तिने तिला कडकडून मिठी मारली व, बाळ, तू लहान आहेस पण तुझे ज्ञान मात्र ध्रुव प्रल्हादाप्रमाणे अगाध दिसून येते. तुझे बोलणे तर जणू काय कृष्णाची मुरलीच. गोकुळात कृष्णाने मुरली वाजवली की सर्व गोपी तल्लीन होऊन जात असत असे मी पुराणात ऐकले होते. पण सध्या तुझे बोलणे मला मुरलीसारखे गुंग करीत आहे, असे तिने प्रेमोद्गार काढले. उर्वरित चरित्र वाचन
आता पुढील भागात. ओम नमः शिवाय.